मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अनिश हा ईशाचं सामान घेऊन ईशाच्या घरी आलेला असतो आणि ईशाला म्हणत असतो, ईशा तुला घर सोडायचंच आहे तर संपूर्णपणे सोड, एक पाय तिकडे आणि एक पाय इकडे असं करू नकोस. आणि अनिरुद्ध अनिशला आडवतच म्हणत असतो, आता माझ्या मुलीचं काय, तू तिला माझ्या विरोधात जाऊन आणि पळून जायला लग्न करायला लावलंस. तर अनिश म्हणत असतो, बाबा तो माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता, तो ईशाचा पण निर्णय होता. मी तिला विचारलं असतं तुला काय हवंय, पण तिला काय पाहिजे ते तिलाच माहिती नाहीये कधी. आणि मला मात्र आता कळू लागलंय हळूहळू की तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, फक्त तिला लग्नच करायचं होतं आणि तिला संसार करायचा नाहीये, तिला फक्त एक इव्हेंट हवा होता. आणि तिला तर पार्टनर हवाच नव्हता, तिला तर एक सेंटर ऑफ अटेन्शन हवं होतं. आणि लग्न झाल्यापासून तिनं तर आमच्या नात्यासाठी काही प्रयत्नच केले नाहीत आणि मलाही तिच्याकडून काही अपेक्षा नाही. तर अनिरुद्ध म्हणत असतो, मग आता ईशाचं काय तर अनिश म्हणत असतो, बाबा मी तिला विचारलं असतं तिला काय हवंय, पण तिला काय हवंय हे तिलाच माहिती नाहीये. ती तिने आधी तर आरोहीचा बहाणा केला, नंतर तिने मनूचा बहाणा केला आणि सतत ती तर आरती मॅमला कधीच ती बरी बघत आणि ज्याला नातं टिकवायचं असतं ना तो कुठूनही कसाही मार्ग काढतो आणि टिकवायचंच नाहीये ना तो असे बहाणे करत असतो. आणि मला तर वाटलं आमचा संसार एक फन राईड असेल, पण तिच्यासाठी तर तो टास होऊन बसलाय आणि माझ्यासाठी सुद्धा. तर अनघा म्हणत असते, अनिश नव्याची नवलाई संपली की असं वाटू शकतं प्रेमाने पूर्ण आयुष्य नाही घालवता येत. कधी कधी तर वाटतं आपला जोडीदार आपल्या डोळ्यासमोरही नसावा. लगेच अभि उठतो आणि अभि म्हणत असतो, पण जोडीदाराला कळायला पाहिजेत की आपलं भलं कशात आहे. एकदा आपण चुकलो की परत परत ते आपल्याला चुकीचे ठरवतात. असं म्हणतच अनघा आणि अभि एकमेकांना म्हणत असते, घरटं जेवढं बांधायला वेळ लागतात ना तेवढंच ते टिकवायलाही कष्ट घ्यावे लागतात. तर अनिश म्हणत असतो, पण ते प्रयत्न तिला करायचीच नाहीये, तिला ती मेहनत घ्यायचीच नाहीये, तिला हे घर सोडायचंच नाहीये. तर संजना म्हणत असते, एक मिनिट अनिश, पण तू ईशाशिवाय राहू शकशील का? तर अनिश म्हणत असतो की मी प्रयत्न करेन. मी याच्या आधी ईशासोबत कसं राहायचं याचे प्रयत्न केले, आता ईशासोबत कसं न राहायचं याचे प्रयत्न करेन. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला, मी उद्या सकाळी इंदोरला जाणार आहे आणि मी तिथे काही दिवस राहणार आहे. अनिरुद्ध म्हणत असतो की बघा हा पळून जायच्या गोष्टी करत आहे. तर अनिश म्हणत असतो, बाबा मी इतके दिवस पळतच होतो माझ्या जबाबदारीतून, माझी जबाबदारी माझे आई वडील आहेत, माझ्या आई वडिलांना सोडून, माझं घर सोडून, माझं शहर सोडून मी इथं राहतोय कशासाठी, हिच्यासाठी, आणि जिच्यासाठी राहतो तिला त्याची काही पडली नाहीये, म्हणूनच मी काही दिवस इंदोरला राहणार आहे. तर तेवढ्यातच तिथे यश आणि आरोही येतात. तर यश म्हणत असतो, मी हे काय ऐकतोय, तू इंदोरला जाणार आहेस? तर अनिश म्हणत असतो हो. तर अनिश म्हणत असतो, यश हो माझ्याकडे कारण माझ्याकडे काही पर्यायच उरला नाही, तू काही दिवस इथलं सर्व काही सांभाळशील का? तर आजी म्हणत असतात, कांचना आजी म्हणत असतात, आहो अनिशराव आपण बोलूया, बसूया, मला माहिती आहे माझी नात खूप हट्टी आहे, बालिश आहे, पण असं काय भावलीचा खेळ आहे का, मनात आलं की खेळायचं. नंतर अनिरुद्ध म्हणत असतो, हे बघ अनिश, तू असाच निघून नाही जाऊ शकत, मी मान्य आहे, मी असं म्हणत नाही माझ्या मुलीची चुकी नाही, पण तिला समजून घे, तिची समजूत काढ. तर अनिश म्हणत असतो, बाबा लग्न झाल्यापासनं त्या दिवसापासनं मी तेच करत आलो आहे, मी नवरा कमी आणि तिचा थेरपिस्ट असल्याचं जास्त मला असं वाटत आहे. तर अनिरुद्ध म्हणत असतो, ही खूप मोठी चूक करत आहेस तू अनिश. तर अनिश म्हणत असतो, हो मग चूक करण्याची लिबर्टी मलाही असू द्यात. आजी तुम्हीच म्हणत असताना संसाराची एकट्याची जबाबदारी नसते म्हणून दोघांचीही असते, मी तर संसारच करत नाही आहोत, आम्ही आमचं जगतोय. तर संजना म्हणत असते, अनिश असं डोक्यात राग घेऊन असा निर्णय घेऊ नकोस आणि मला माहिती आहे तुझं बरोबर आहे, त्यावरती हा उपाय नाहीये, आपण बसून बोलूयात की. तर अनिश म्हणत असतो, मला माझ्या मनात कसलाच राग नाहीये, माझ्या मनात जर राग असला तर मी तिकडून तसाच इंदोरला गेलो असतो, मी इथे आलोच नसतो. 2 घरामध्ये राहत आहोत तर 2 शहरात का नाही, आणि आमच्या दोघांनाही तेवढाच वेळ मिळेल की आम्हाला समोर काय करायचं ते. तर अनिश निघतो. तर ईशा अनिशचा हात पकडते आणि म्हणत असते की अनिश प्लीज, मी खरंच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल, खरंच मी पहिल्यापासून अशीच आहे, तुला माहिती आहे ना. तर अनिश म्हणत असतो, हो मग बदलण्याचा प्रयत्न करायचाच नाहीये. ईशा म्हणत असते, अनिश मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन, शिला मी तसं राहायला तयार आहे, पण प्लीज मला सोडून तू जाऊ नकोस. तर अनिश म्हणत असतो, मग ठीक आहे, मग
पुढच्या 5 मिनिटाच्या आत तू आपल्या घरी यायला तयार आहेस का? तर ईशा म्हणत असते नाही, जोपर्यंत माझी अट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत यायला तयार नाही. तर अनिश म्हणत असतो मग सॉरी ईशा, मी पण तुला पुन्हा संधी देणार नाही. ईशाला आणि घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर संजना चिडूनच म्हणत असते क्रेझी ईशा, अगं तुझं भलं कशात आहे हेही तुला कळत नाही, फक्त एवढी मोठी झाली असं बोलत असते. तर अनघा म्हणत असते इशू तो आला की घ्यायला, मग जा ना त्याच्यासोबत, अटी कसल्या घालत बसली आहे. तर ईशा चिडूनच त्या दोघींना म्हणत असते तुम्ही दोघीजणी माझ्या मधी पडू नका, तुमच्या संसाराचं काय भजझळ जग बघतेस की. तर संजना ईशावर चिडूनच ईशाला म्हणत असते मी अरुंधती नाहीये तुझं वाटेल ते ऐकून घ्यायला, जे काही बोलशील ते. जर अरुंधतीने वेळीच जर तुझ्या 2 थोबाडात मारल्या असत्या ना तर तू अशी बेलगाम वागलीच नसती. तर अनिरुद्ध म्हणत असतो संजनाला बोलण्यासाठी अडवत असतो. तर संजना म्हणत असते अरे अनिरुद्ध, मी चुकीचं काय बोलते, जे खरं आहे तेच तर बोलते. तू याला सर्व काही तूच जबाबदार आहेस. तुझ्या सुईला वेळीच सावरलं असतं तर ही अशी वागलीच नसती. तर यश म्हणत असतो बरोबर बोलते संजना, हे सगळं काही तुमच्याचमुळे होते आणि सतत तुम्ही तिला पाठीशी घालत आला आणि तिच्या आणि अभिच्या मनामध्ये तुम्हाला राहायचं होतं ना, आणि त्याचाच ईशा फायदा घेत आहे. इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि स्वतःला जसं वागायचं तसं वागायचं. तर ईशा म्हणत असते हो का, मग तुझी ही मैत्रीण तर इमोशनल ब्लॅकमेलचे क्लासेस उघडणार आहे. तर यश म्हणत असतो 1 मिनिट, आरोहीचा यशाशी काहीही संबंध नाही. अनघा म्हणत असते इशू प्लीज शब्दाला शब्द वाढवू नकोस, आणि ते आला ना घ्यायला तर त्याच्यासोबत गुपचूपपणे म्हणत असते असा जगामध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही जो संवादाने सॉल्व्ह होऊ शकत नाही. तर अनिश म्हणत असतो ईशाबरोबर संवाद होऊ शकत नाही, कारण प्रत्येक वेळेस संवाद करायला जाऊ तर वादच सुरू होतात आणि त्यानंतर मग इको ट्रिप सुरू आणि आता बस झालं, मी या सगळ्यांना कंटाळलोय, आता बस झालं, मी आता निघतोय.